वेट लॉस करणारे पदार्थ जेव्हा कमी साहित्यामध्ये, कमी वेळेमध्ये तयार होणारे असतात ना, तेव्हा वेट लॉस करणं हे अजून सोपं होऊन जातं. हो की नाही? आज मी तुमच्यासोबत अशीच एक सोपी वेट लॉस ब्रेकफास्ट रेसिपी शेअर करणार आहे. हे आहे ज्वारीचे धिरडे. भरपूर भाज्या घालून तयार केलेले आहे, त्यामुळे भरपूर पौष्टिक आहे. लहान मुलांना सुद्धा आवडतील एवढे चविष्ट आहे. तुम्ही फक्त वेट लॉससाठी नाही, लहान मुलांच्या टिफिन बॉक्ससाठी सुद्धा देऊ शकता. हे धिरडे बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला 1 कप घ्यायचं आहे ज्वारीचं पीठ. आता ज्वारीला बाइंडिंग नसते, त्यामुळे यामध्ये पाव कप आपल्याला बारीक रवा घालायचा आहे. थोड्या प्रमाणात वेट लॉससाठी आपण बारीक रव्याचा वापर करू शकतो. आता आपल्याला पॅनमध्ये ऑलिव्ह ऑइल गरम करायचं आहे. यामध्ये मोहरी घालायची, जिरे घालायचं, एक बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा आहे. तर भाज्या आपण डायरेक्टली कच्च्या न घालता थोड्याशा परतून घालतो आहे. यामध्ये आपल्याला गाजर घालायचं आहे. तर छोट्या साईजचा अर्धा गाजर मी बारीक चिरून घालते आहे. बारीक चिरलेली हिरवी मिरची, सिमला मिरची सुद्धा मी बारीक चिरून घालते आहे. सर्व भाज्या 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचा. चॉपर असेल तर हे काम तुमचं अजून जास्त सोपं होऊन जाईल. एकाच चॉपरमध्ये सर्व भाज्या घालून तुम्ही चॉप करून त्या परतून घेऊ शकता. आता एक बारीक चिरलेला छोटा टोमॅटो घालायचा आहे. छान परतून घ्यायचं. टोमॅटोमुळे या धिरड्याला चव खूप मस्त येते आणि रंगही छान येतो. आता यामध्ये काही कोरडे मसाले घालूया. सर्वात आधी 1 चमचा धनेपूड घालते आहे. अर्धा चमचा हळद घालायची. मसाले अजून छान परतून घ्यायचे. तुम्हाला लाल तिखट घालायचं असेल तर घालू शकता. मी इथे हिरवी मिरची घातलेली होती ना, त्यामुळे लाल तिखट स्किप केलेलं आहे. लसूण आल्याची पेस्ट घालायची आहे आणि 2 ते 3 मिनिटासाठी परतून घ्यायचं. आता हे सर्व मी थोडंसं गार करून घेते आहे. जे आपण पीठ घेतलेलं होतं ना, त्यामध्ये सर्वात आधी आपल्याला 1 कप पाणी घालायचं आहे. मिसळून घ्यायचं. परत यामध्ये आपल्याला 1 कप पाणी घालायचं आहे. मी तुम्हाला संपूर्ण पाण्याचं प्रमाण सांगणार आहे, मला किती लागलं. सुरुवातीला आपण 2 कप इथे पाणी घातलेलं आहे. याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि छान एकसारखं याला मिसळून घ्यायचं. आता अजूनही हे बॅटर मला दाटसर वाटते आहे. परत मी यामध्ये अर्धा कप पाणी घालते आहे. तर इथे मला जवळपास 2.5 कप एवढं पाण्याची गरज पडलेली आहे. चला, आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. गरज पडल्यास थोडंसं पाणी आपण नंतर घालू शकतो. कधी घालायचं आहे ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. आता ज्या भाज्या परतून घेतलेल्या होत्या त्या यामध्ये घालायच्या. बरं, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एकच वेट लॉस ब्रेकफास्ट रेसिपी शेअर करते आहे. पण याआधी मी माझ्या चॅनलवर 6 वेट लॉस ब्रेकफास्ट रेसिपीचा एक व्हिडिओ शेअर केलेला होता. ज्यामध्ये 6च्या 6ही रेसिपी ज्या मी शेअर केलेल्या आहेत ना, त्या ग्लुटन फ्री आहे, डायबिटीज फ्रेंडलीसुद्धा आहे. जर तुमच्या घरी कोणी डायबेटिक असेल, त्यांच्यासाठी तुम्ही ब्रेकफास्ट रेसिपी जर शोधत असाल तर त्या तुम्ही ट्राय करू शकता. अप्रतिम लागतात चवीला. जशी ही धिरडे रेसिपी आहे ना, बनवायला अगदी सोपी, कमी वेळात तयार होणारी, तशाच त्याही 6 रेसिपीज आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ मिळत नसेल तर मला कमेंट करा. मी तुमच्यासोबत लिंक शेअर करेल किंवा चॅनलवर जाऊन सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघू शकता. सर्व छान मिसळून घेतलं. मी कोथिंबीर सुद्धा घातलेली होती. आता एक नॉनस्टिक पॅन घ्यायचा. याला आपल्याला तेल ब्रश करून घ्यायचं आहे. मी ऑलिव्ह ऑइलचा वापर करते आहे आणि जे बॅटर आपण तयार करून घेतलेलं आहे, एकदा छान तळापासून ढवळून घ्यायचं आणि तवा जो आहे ना, सुरुवातीला छान कडकडीत गरम करून घ्यायचा. गार तव्यावर घालायचं नाही, नाहीतर हे चिकटून पडतं आणि मऊ सुद्धा पडतं. मग हे काढायला खूप त्रास होतो. त्यामुळे सुरुवातीला तवा छान कडकडीत गरम असायला हवा. आणि बॅटर घालत असताना वरून पळीने घालायचं आहे आणि असं पातळ पसरवून घ्यायचं. शक्य असेल तर काठाचं पॅन वापरायचं, म्हणजे याला एक प्रॉपर शेप येतो. झाकून फक्त 2 ते 3 मिनिटासाठी ठेवायचं आहे. जास्त झाकून ठेवायचं नाही, नाहीतर हे मऊ पडतं. बघा, वरील बाजू कोरडी झालेली आहे. याला मी थोडंसं तेल ब्रश करून घेते आहे किंवा तुम्ही तुपही ब्रश करून घेऊ शकता. अगदी मंद आचेवर याला शिजवायचं आहे. तुम्ही जर सुरुवातीपासून शेवटपर्यंत हाय फ्लेमवर शिजवाल तर तसं चालणार नाही. सुरुवातीला गॅस हाय फ्लेमवरच ठेवायचा. नंतर आपल्याला अगदी मंद आचेवर हे शिजवायचं आहे, म्हणजे हे छान कुरकुरीत होतं आणि सहज हे निघून येतं. नाहीतर काय होतं, बरेच वेळा धिरडे जे आहे ना, ते पॅनला चिकटून पडतात. जरी नॉनस्टिक पॅन असेल तरीसुद्धा. असं माझ्यासोबत भरपूर वेळा झालेलं आहे. कदाचित होऊ शकतं तुम्ही पहिल्यांदा जेव्हा हे धिरडे बनवाल तेव्हा नीट बनणार नाही, पॅनला चिकटून जातील. पण हळूहळू जेव्हा तुम्हाला तापमानाचा अंदाज येईल तेव्हा हे नीट बनायला लागतात. पण त्यासाठी तुम्हाला 2 ते 3 वेळा प्रॅक्टिस करावी लागेल. अगदी मंद आचेवर मी हे धिरडे शिजवून घेतलेले आहे. बघा किती छान कुरकुरीत असे तयार झालेले आहे. हे ज्वारीचे धिरडे असा एक पदार्थ आहे ना, जो चवीलाही मस्त लागतो आणि पौष्टिक सुद्धा आहे. म्हणजे ज्वारीची भाकरी ज्यांना आवडत नसेल ना, त्यांनी हे धिरडे खावे. पौष्टिक सुद्धा आहे आणि चवीलाही छान लागतात. कितीही खाल्लं ना तरी मन भरत नाही. आता हे धिरडे तुम्ही प्रोटीनयुक्त सुद्धा बनवू शकता. कारण मी तुम्हाला नेहमी सांगत असते, वेट लॉस करायचा असेल तर आहारामध्ये प्रोटीन योग्य प्रमाणात असायला हवं. तर इथे मी जवळपास 25 ते 30 ग्रॅम प्रोटीन घातलेलं आहे. हे धिरडे तुम्ही प्रोटीनयुक्त जर बनवाल तर वेट लॉस करण्यासाठी जास्त मदत करेल. आता बघा, इथे मी पनीर घातलेलं आहे ना, त्यामुळे बॅटर थोडं दाटसर दिसते आहे आणि धिरडे बनवण्यासाठी बॅटर आपल्याला घट्ट बनवून चालत नाही. त्यामुळे थोडंसं पाणी घालून याला पातळ करून घ्यायचं.
त्याच पद्धतीने आपल्याला तव्याला तेल ब्रश करून घ्यायचं आहे. सुरुवातीला तवा छान गरम करून घ्यायचा. बॅटर छान तळापासून ढवळून घ्यायचं आणि पळीने वरून हे बॅटर घालायचं आहे. अशा पद्धतीने म्हणजे याला जाळी छान पडते. आणि हो, सर्वात महत्त्वाचं, धिरडं कधीही बनवत असताना खूप जास्त जाड बनवायचं नाही, अगदी पातळच बनवायचं आहे. खूप जाड धिरडं असेल ना, तर ते शिजत नाही आणि वरून कच्चं राहिल्यामुळे किंवा ओलसर राहिल्यामुळे जेव्हा आपण सराट्याला याला काढण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा ते तुटून जातं किंवा फार असं चिकटून बसतं ना, त्यामुळे लवकर निघत नाही, फार त्रास जातो. त्यामुळे धिरडं अगदी पातळ बनवायचं आहे. त्यासाठी बॅटरसुद्धा आपल्याला पातळ असायला हवं. बघा, हे धिरडं काढत असताना मला थोडासा त्रास होतो आहे, कारण धिरडं एका जागेवर ना जास्त बॅटर पडल्यामुळे थोडंसं जाड झालेलं होतं, पण काही हरकत नाही, हे सुटून जातं. नॉनस्टिक पॅनवर बनवल्यामुळे फारसा काही त्रास होत नाही. तुम्ही लोखंडी तव्यावर बनवत असाल तर त्यासाठी तेलाचा वापर जास्त करावा लागतो. तसेही धिरड्यासाठी तेलाचा वापर जास्त केला जातो, पण आपण वेट लॉससाठी बनवतो आहे ना, त्यामुळे मी इथे तेलाचा अगदी कमी वापर केलेला आहे. तुम्ही जर थोडं जास्त तेल घालून बनवाल तर हे धिरडे बनवायला जास्त त्रास जात नाही, लवकर बनून तयार होतात. पण वेट लॉस करण्यासाठी आपण जास्त तेल वापरू शकत नाही, त्यामुळे आपल्याला धिरडे बनवत असताना थोडं पेशन्स ठेवून बनवावे लागतील. तुम्ही धिरड्याची ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. जर आवडली असेल तर लाईक, शेअर करून पुढील येणाऱ्या वेट लॉस रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून फेसबुक पेजला फॉलो करा.